सासरमध्ये खूप त्रास असतो ना, आणि तुम्ही ज्यावेळेस सासरून माहेरी जातात ना, ज्यावेळेस तुमची बापाची तुमची एक नजर होते ना ताई, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाला कडकडून मिठी मारतात आणि बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतात. का? अरे जगात हा असा एकच खांदा आहे निस्वार्थी, की तो आयुष्यभर प्रेम करतो महाराज, आयुष्यभर प्रेम करतो, निस्वार्थी बाप. तुम्ही तुमचं ताई तुम्ही तुमचं लहानपण आठवा. तुम्ही लहान होता, गरीब परिस्थिती, तुमच्या वडिलांकडे पैसे नाही, तुम्ही तुमच्या वडिलांसोबत जर बाजाराला गेला ना, बाजाराला लक्ष देऊ ना, बाजाराला गेला आणि बाजाराला गेल्यानंतर तुम्हाला एखादा ड्रेस आवडला ना, ड्रेस, तुम्ही तुमच्या बाबाला म्हणतात, बाबा अहो मला तेवढा ड्रेस घेऊन द्या ना. मुलाने जर एखादी कोणती गोष्ट जर मागितली ना, तर बाप 4 वेळेस विचार करेल देण्याआधी. पण मुलीने जर गोष्ट मागितली ना, तर बाप मागचा पुढचा न विचार करता ती गोष्ट घेऊन देतो की नाही? मग तुम्ही तुमचा बाप समोर आणा, तुमच्या लगेच गोष्टी. तुमच्या बापाच्या खिशात रुपये नाही आणि तुमच्या मुलीने फक्त बाजाराला गेल्यानंतर हट्ट करू दे, बाबा मला ड्रेस पाहिजे. बाप तुमच्या हाताला धरून दुकानामध्ये नेतो. तुम्ही 500 रुपयाचा ड्रेस पसंत करावा. काउंटरला ज्यावेळेस पैसे द्यायचे असतात ना, त्यावेळेस बापाच्या खिशात फक्त 400 रुपये असतात. त्यावेळेस बाप म्हणतो, दिदे हे दिदे, अगं तू घरी चल, तू घरी चल, तू घरी चल, मी संध्याकाळी येताना ना तुला नक्की ड्रेस घेऊन येतो दिदे, तू घरी चल. बाप स्वतःच्या मुलीला खांद्यावर घेतो, घरी नेऊन सोडतो आणि दिवसभर राबतो. दिवसभर मिस्त्रीच्या हाताखाली म्हणा, शेतामध्ये म्हणा, शेतामध्ये दिवसभर राबतो. कसे बसे 400-500 रुपये कमवतो आणि ते पैसे घेऊन पुन्हा बाप त्या दुकानदाराकडे येतो. त्या दुकानदाराला विनंती केलेली असते, अहो मी संध्याकाळपर्यंत हे पैसे आणून देतो, फक्त हा ड्रेस एवढा माझ्या दिदीला आवडलाय म्हणून ठेव. ते पैसे घेतो, त्या दुकानदाराला नेऊन देतो. त्या दुकानदाराला ते पैसे देतो, ड्रेस घेतो, घरी येतो. घरी आल्यानंतर त्याची मुलगी झोपलेली असते. त्याच्या बायकोला सांगतो, अगं माझ्या बाहुलीला सांग सकाळी घालून जा म्हणा. काय बापाचं प्रेम हे अद्भुत आहे महाराज, अद्भुत आहे, अद्भुत आहे. जो बाप, तुमचा लग्नाचा दिवस तुम्हाला आठवत असेल, तुमचा लग्नाचा दिवस तुमच्या डोळ्यासमोर आणा. फक्त तुमच्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या मंडपामध्ये सगळेजण जेवलेले असतात, सगळेजण जेवलेले असतात. पण एक व्यक्ती असा असतो जो कधीच कुणाच्या पाया पडला नाही, कधीच कुणासमोर झुकला नाही. पण तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमचा बाप बँडवाल्यापासून तर पेताडाच्या सुद्धा पाया पडतो. का? माझ्या छकुलीचं लग्न आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. भट्टामंदी हसू जरी कणा वाकला, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची हाक. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धाप. लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे.
बाप या शब्दावर बोललो ना महाराज, तेवढं कमी आहे, तेवढं कमी आहे. लक्षात घ्या. जन्म देणारी माई सगळ्यांना ठाव आहे, सगळ्यांना ठाव आहे. पण रात्रभर दवाखान्यामध्ये चक्रा हाणणाऱ्या आपण बापाला सहजासहजी विसरतोच आहे, विसरतोच आहे. तुमच्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या मंडपामध्ये प्रत्येक जण खुश असतो, प्रत्येक जण. ज्यावेळेस तुमच्या विदाईचा प्रसंग आठवा तुम्ही, तुमच्या विदाईच्या टायमाला तुमचा बाप त्या ठिकाणी, त्याच्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसणार नाही. असं वाटत असेल बाप रडत नाही. तुमचा बाप जर रडताना बघायचा असेल ना, तर बाप जेव्हा रात्री झोपतो ना, झोपल्यानंतर सकाळी बापाची उशी महाराज त्या ठिकाणी चेक करा, ती उशी ओली असते. बाप रडत नाही का? स्वतःची आई मेली तरी रडता येत नाही का? बहिणीचा सांभाळ करायचा आहे. स्वतःचा भाऊ मेला तरी रडता येत नाही का? परिवाराला सांभाळायचं आहे, तो बाप आहे. आणि तेवढंच प्रेम, तेवढंच प्रेम भगवंत महाराज त्या द्रौपदीवर करायचे, बापासारखं महाराज.